नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा, आजच्या ट्रेडचं एक्सप्लेनेशन देतो. सेम स्ट्रॅटेजी. काल जो लॉस झाला होता, परवा दिवशी प्रॉफिट झाला, काल लॉस झाला, आज परत प्रॉफिट झाला. सेम स्ट्रॅटेजी, काय सुद्धा वेगळं नाही. बघा बघा, सिम्पल. आज काय केलं, मार्केटनं चालू झालं, इथं गेलं, ठीक आहे, आणि इथून इथं हायर हाय बनवला. हायर हाय बनवला. लिक्विडिटी कुठं आहे? सिम्पली इथं लिक्विडिटी. रिटेलर लोकांची असेल कुठं आहेत? इथं आहेत. सिंपल स्ट्रॅटेजी काय? लिक्विडिटी ग्रॅब होऊ द्या. लिक्विडिटी ग्रॅब झाली की हायर हायला आपण काय करतो? ट्रेड प्लॅन करतो. पण इथं आपण ट्रेड प्लॅन केला का? आज नाही. कारण काल पण बघा डब्ल्यू सारखं दिसत होतं, आज पण तसं दिसायला लागलं, म्हणून इथं ट्रेड प्लॅन करायला नको म्हणलं. कारण की डब्ल्यू क्लिअर दिसतोय, म्हणजे रँडम लोक पण बाईंग करणार आहेत. त्यांना हकलायला खाली येईल का? 100% येणार. हकललं त्यांना, ओके. हकल्यानंतर आपण काय केलं, मग हाय ब्रेक करताना इथं एंट्री प्लॅन केले. सिम्पली इथं एंट्री प्लॅन केले. ह्या ग्रीनच्या लोला एसल ठेवला आणि मार्केटमध्ये हा बूम आपल्याला बघायला भेटला. सेम स्ट्रॅटेजी. काय बदल आहे का सांगा. आय होप आज भरपूर लोकांनी प्रॉफिट केला आहे. कोणी कोणी केला आहे मला कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगायचं आहे. आता सेम कालचा पण एसल तुम्हाला लगे हात दाखवून देतो. आता सेम एक्सप्लेनेशन लाईव्हला केलं आहे, तरी पण इथं करतोय का, तर यूट्यूबला पण ऑडियन्स वेगळे आहे, तिकडे ऑडियन्स वेगळे, सगळीकडे वेगवेगळं. ही परवा दिवशी पण सेम असंच होतं बघा. ही तर लिक्विडिटी होती खाली, ही लिक्विडिटी घेतली, ठीक आहे, ही लिक्विडिटी घेतली. मग इथं हायर राहायला आपण काय केलं होतं, एंट्री प्लॅन केली होती. इथं एंट्री प्लॅन केली होती बघा. थोडीशी रिट्रेसमेंट आली आणि मार्केटमध्ये हे वाला मुवमेंट आपल्याला बघायला भेटलं. त्यानंतर कालचं कुठे गेलं असेल बरं, हां इथं हे बघा. कालच्या मार्केटमध्ये काय झालं हे बघा, हायर हाय बनला. हे मॉर्निंगचे ट्रेड बरं का, सगळे 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 मॉर्निंगचे ट्रेड, असं नाही की दुपार ते कधी पण. हे बघा, हायर हाय बनला. आपण काय केलं, लिक्विडिटी ग्रॅब होऊ दिली आणि त्यानंतर ह्या हायर हायवरती इथं ट्रेड प्लॅन केला. कालच्यासारखं आज आपण काय केलं, इथं बघा अशी रिट्रेसमेंटला वाढ बघितली, हाय बनल्यानंतर मग एंट्री प्लॅन केली. काल काय केलं, डायरेक्टली बॉम्बला इथं एंट्री प्लॅन केली आणि मार्केटमध्ये एसेल घेतला. हे जस्ट एक्सपिरियन्सचा खेळ आहे. समजतं की कधी लॉस जाईल, कधी प्रॉफिट जाईल, म्हणून आज आपण एकदम परफेक्ट वाढ बघून एंट्री मारलेली आणि करेक्ट कार्यक्रम केला. आय होप तुम्ही सगळ्यांना बुक केला असेल. आता काय झालं माहिती आहे, 2-3 इम्पॉर्टंट इश्यू सांगतो. एक्सएम, स्टार ट्रेडर, 2 ब्रोकर तुम्हाला सांगितले आहेत. जो यूज करायचा तुमचे हे करा. बऱ्याच लोकांना एक्सएमला यूपीआयला इश्यू येतोय, त्याने स्टार ट्रेडरला करा. पर्सनली माझं तर तेच सजेशन आहे. म्हणण्यापेक्षा डिपॉझिटला इश्यू येतं स्टार ट्रेडरला करा. स्टार ट्रेडरला यूपीआयला अजिबात इश्यू नाही, इझिली डिपॉझिट होतं. त्यामागे रिझन आहे, असं नाही रँडमली सांगतोय. एक्सएमला नंबर ऑफ क्लायंट्स भयंकर वाढलेत. जेवढे आधी एक्सएमएसला क्लायंट होते सगळे एक्सएममध्ये येऊन शिफ्ट झालेत. मग एक्सएमवरती लोड येतो, त्यांच्या मर्चंटवरती लोड येतो आणि त्याच्यामुळे यूपीआय अडकतात डिपॉझिट. पण स्टार ट्रेडरला कसं आहे, जास्त नाव नाही, अजून जास्त लोक यूज करत नाही आहेत, त्याच्यामुळं तिथं मग जास्त इश्यू काही येत नाही. लगेच डिपॉझिट होतं, विड्रॉल पण फास्टमध्ये येऊन जात आहे. खाली लिंक दिलेले, रजिस्टर करा, आयडी पाठवा, गोल्डन ग्रुपमध्ये जॉईन होऊन घ्या. सेम ट्रेड आपण आपल्या गोल्डन ग्रुपला पण इथं दिलेला होता. हे बघा, सेम ट्रेड एक्झॅक्ट टायमिंगवर दिला आहे, लेट बीट काय नाही. हे बघा, एक्झॅक्टली इथं आपण ट्रेड दिला, त्यानंतर या मार्केटमध्ये मुवमेंट तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, सिम्पली जॉईन करायचं असेल जॉईन करून घ्या. खाली आयडी दिला आहे, त्या टेलिग्राम आयडीवरती मेसेज करा. ओके, ॲनालायसिस आय होप आवडला असेल. स्ट्रॅटेजी सगळ्यांनी ही यूज करू शकता तुम्ही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.